नमस्कार. 26 एप्रिल 2026ला झालेली मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची परीक्षा. आता ही परीक्षा दिल्यावर सर्वांच्या मनात एकच धाकधूक आहे की नेमकं काय घडलं, कट ऑफ किती लागेल. चला तर मग आजच्या या विशेष विश्लेषणात आपण दोन्ही शिफ्ट्सचा अगदी पोस्टमार्टम करूया. वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊ. आज आपण प्रामुख्याने काय पाहणार आहोत तर दोन्ही शिफ्टची तुलना, जीकेचे प्रश्न, दुसऱ्या शिफ्टने दिलेला बुद्धिमत्तेचा धक्का, काही वादग्रस्त प्रश्न, सेफ स्कोर किती असेल आणि शेवटी पुढे काय म्हणजे आगामी संधी. एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सर्वात आधी पाहूया शिफ्ट्सची तुलना. पेपरचं नेमकं स्वरूप कसं होतं? खरं सांगायचं तर दोन्ही शिफ्ट्समध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक होता. पहिली शिफ्ट एकदम सरळ आणि साधी होती. तिथे फक्त तुमचं सामान्य ज्ञान आणि पाठांतर तपासलं गेलं. पण दुसरी शिफ्ट, बापरे, तिने एकदम गुगलीच टाकली. अचानक गणित, बुद्धिमत्ता आणि संगणकशास्त्राचे थोडे किचकट प्रश्न समोर आले. इथे उमेदवारांचा वेग आणि लॉजिक दोन्ही पणाला लागलं. आता आपण पहिल्या शिफ्टमधील रॅपिड फायर सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांकडे वळूया. पहिल्या शिफ्टचे प्रश्न पाहिले तर ते एकदम आलं तर आलं नाहीतर गेलं अशा स्वरूपाचे होते. म्हणजे बघा, भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण मौसिमराम, किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 65 वर्षे. हे असे प्रश्न होते जिथे जास्त विचार करण्याची गरजच नव्हती. उत्तर पाठ असेल तर थेट मार्क खिशात. इथे वेळ अजिबात गेला नाही. पण खरी गोम होती ती दुसऱ्या शिफ्टमध्ये. आता आपण त्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नांवर नजर टाकूया. दिशा आणि अंतरावरचे प्रश्न बऱ्याच जणांना गोंधळात टाकतात. इथे काय विचारलं होतं? 8 पावले पूर्वेकडे, मग डावीकडे वळून 6 पावले आणि पुन्हा डावीकडे 8 पावले. आता इथे नुसतं डोक्यात आकडेमोड करून चालणार नव्हतं. ज्यांनी पटकन कागदावर आकृती काढली त्यांना लगेच समजलं की सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू यामधलं अंतर हे बरोबर उभ्या रेषेतील 6 पावलांइतकंच आहे. स्मार्ट वर्क, दुसरं काही नाही. आणि हा एक प्रश्न बघा, अक्षरमालेवर आधारित एकदम मस्त ट्रिक होती यात. नियम काय होता? SUNचं होते TVO, म्हणजे प्रत्येक अक्षर फक्त एका स्थानाने पुढे सरकवायचं. एसच्या पुढे T, यूच्या पुढे V, बस. याच लॉजिकने CATचं काय होणार? सीच्या पुढे D, उत्तर आलं DBU. ज्यांच्या हे क्लिक झालं त्यांच्यासाठी हा हक्काचा बोनस मार्कच होता. आता आपण अशा प्रश्नांकडे वळूया ज्यांनी परीक्षेपेक्षा बाहेरच जास्त चर्चा घडवून आणलीय. ते म्हणजे काही वादग्रस्त प्रश्न. हा प्रश्न बघा, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केले? आणि पर्यायांमध्ये काय दिलं होतं? सेवाग्राम आणि वर्धा, दोन्ही. आता विचार करा, तांत्रिकदृष्ट्या सेवाग्राम हे वर्ध्यातच येतं ना, मग उत्तर नेमकं कोणतं धरायचं? यामुळे साहजिकच उमेदवारांचा प्रचंड गोंधळ उडाला. आता या भौगोलिक गोंधळामुळे होईल काय तर उच्च न्यायालय एकतर दोन्ही पर्यायांना बरोबर मानून मार्क देईल किंवा थेट हा प्रश्नच रद्द करेल. आता यावर आपण फक्त अंदाज लावू शकतो. तटस्थपणे सांगायचं तर न्यायालयाच्या अधिकृत आन्सर कीची वाट पाहण्याशिवाय सध्या तरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बरं, ट्रॅप इथेच संपत नाहीत. आणखी एक डोकं चक्रावून टाकणारा प्रश्न होता, समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? आणि पर्यायांमध्ये नावं कोणाची? विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले. पण यात एक भयंकर मोठी ऐतिहासिक गफलत आहे. समाज स्वास्थ्य सुरू केलं रघुनाथ कर्वे यांनी, आणि तेही 1927 मध्ये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पर्यायांमध्ये दिलेल्या 4ही दिग्गजांचं या प्रकाशनापूर्वीच निधन झालं होतं. म्हणजे 4ही पर्याय चुकीचे. त्यामुळे हा प्रश्न 100% रद्द होणार किंवा सर्वांना याचे बोनस गुण मिळणार हे जवळपास निश्चित आहे. ह्या सगळ्या गोंधळानंतर सर्वात कळीचा मुद्दा, आपला सेफ स्कोर काय असेल? दोन्ही शिफ्ट्सच्या या सविस्तर विश्लेषणावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. जर तुमचा स्कोर 30 पैकी 25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहात. 25+ स्कोर असणाऱ्यांची स्थिती खरंच खूप मजबूत आहे. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. दुसरी शिफ्ट पहिल्या शिफ्टपेक्षा नक्कीच कठीण होती. त्यामुळे मार्कांचं नॉर्मलायझेशन होणार का हे पूर्णपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय धोरणांवर अवलंबून आहे. कठीण शिफ्टवाल्यांवर अन्याय होऊ नये म्हणून कदाचित ते गुणांचा समतोल राखतील. त्यामुळे सध्या तरी संयम राखणं हेच शहाणपणाचं ठरेल. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा टप्पा. पुढे काय? आगामी संधी.
जी तयारी तुम्ही शिपाई पदासाठी केलीय ती अजिबात वाया जाणार नाहीये. आदिवासी विकास विभागात चौकीदार पदासाठी तब्बल 416 जागांची मोठी भरती आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आणि पगारही 15,000 ते 47,000च्या घरात आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे या परीक्षेचा सिलेबस शिपाई भरतीसारखाच आहे. त्यामुळे आता फ्लोमध्ये आहात तर ही संधी अजिबात सोडू नका. शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आपण पाहिलं की स्पर्धा परीक्षा आता फक्त पाठांतरावर राहिलेल्या नाहीत. पारंपरिक सामान्य ज्ञानासोबत कधी अचानक बुद्धिमत्तेचे प्रश्न येऊन धडकतील हे सांगता येत नाही. मग अशा या बदलत्या सरप्राईज पॅटर्नला सामोरं जाण्यासाठी आपली पुढची रणनीती काय असायला हवी, याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. हा बदलणारा ट्रेंड ओळखा आणि पुढच्या संधीसाठी सज्ज रहा.